सो हॅलो ट्रेडर्स. तर आपण पुढच्या वीकसाठी गोल्डचे अनालाइज करणार आहोत, जे की पुढच्या वीकसाठी कोणते कोणते लेवल्स आपल्याला बाईंग किंवा सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतात हे आपण अनालाइज करणार आहोत. आणि हे अनालाइज पूर्णपणे एसएमसी बेस आणि आयसीटी बेस असणार आहे. सो बेसिकली पाहू शकता तुम्ही की मी एक स्ट्रक्चर मॅपिंग करून ठेवलं आहे ऑलरेडी. हे फक्त तुम्हाला एक एक्सप्लेन करून एक तुम्हाला आयडिया देणार आहे की तुम्ही कुठून कुठून ट्रेड नेमकी ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते तुम्हाला ट्रेडचे. तर फर्स्ट ऑफ ऑल डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये एक डेलीचा ब्रेकअप स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर एक सेकंड डेलीचा ब्रेकअप स्ट्रक्चर आहे. ब्रेकअप स्ट्रक्चर नंतर डेलीच्या एक मोठी मोमेंटम आली बाईंगची, बाईंग नंतर एक सेलिंगची परत एक मोठी मोमेंटम आली. त्याच्यानंतर आपण काय केलं की 4 आवर मध्ये शिफ्ट झालो, कारण की आपल्याला वन डे मध्ये तर आपल्याला स्ट्रक्चर भेटत नव्हतं, कारण की एक मोठी बाईंग आणि नंतर परत एक मोठी सेलिंग आली, त्यासाठी आपण 4 आवर मध्ये शिफ्ट झालो. 4 आवर मध्ये शिफ्ट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की एक 4 आवरचा आपण स्ट्रक्चर प्ले करतोय. 4 आवरचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, त्याच्यानंतर आयडीएम, आयडीएम नंतर परत एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, परत एक आयडीएम, आयडीएम नंतर परत एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर परत ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मार्केट कंटिन्यू करण्याऐवजी काय केलं, 4 आवरचा चेंज ऑफ कॅरेक्टर क्रिएट झाला. 4 आवरचा चेंज ऑफ कॅरेक्टर क्रिएट झाल्यानंतर आपण काय केलं, आयडीएमचा वेट केला. सो बेसिकली ह्या लॅग मध्ये, या पूर्णपणे लॅग मध्ये आयडीएम कुठे आहे, एक लास्ट पॉइंट इथंच आहे. आयडीएम म्हणजे काय की एक लास्ट पुल बॅक. तो पुल बॅक कुठे आहे, इथं बरोबर. इथं आयडीएम आपला कम्प्लीट झाला. आयडीएम कम्प्लीट झाल्यानंतर काय झालं, आपल्याला एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा जो पॉइंट आहे तो आपल्याला कन्फर्म झाला. सो तुम्ही पाहू शकता 4 आवरचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय अजून एक पेंडिंग आहे. का आपल्याला एक आयडीएमने आपल्याला समजलं काय की 4 आवरचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा पॉईंट समजला, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय समजलं की 4 आवरचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर अजून एक पेंडिंग आहे, तो कम्प्लीट करायला मार्केट येणार. सो आपण काय केलं, 1 आवर मध्ये शिफ्ट झालो. 1 आवर मध्ये शिफ्ट झालो. 1 आवर मध्ये शिफ्ट झालो. 1 आवर मध्ये शिफ्ट झाल्यानंतर आपण आयडीएम नंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मार्क केले. तुम्ही पाहू शकता 1 आवरचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, त्याच्यानंतर एक आयडीएम, आयडीएम नंतर परत एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथं कम्प्लीट झाला. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लीट झाल्यानंतर काय झालं, मार्केट ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लीट करत नाहीला न गेल्यानंतर काय झालं, चेंज ऑफ कॅरेक्टर क्रिएट झाला. चेंज ऑफ कॅरेक्टर क्रिएट झाल्यानंतर काय करणार आपण, जे आपण बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मार्क करत होतो ते काय पाहणार आपण, बिअरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पाहणार. सो एक इथं लेवल होती, त्याच्यानंतर एक सेलिंग आली आणि सेकंड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लीट झाला. सेकंड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लीट झाल्यानंतर आपण काय पाहणार, परत एक आयडीएम, आयडीएम पाहिला. परत आपल्याला एक हाय पॉइंट भेटला कशाचा, ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा. ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा पॉइंट भेटला इथं. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लीट झालं या पॉइंटला. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लीट झाल्यानंतर परत आपण काय केलं, एक आयडीएमचा वेट केला. आयडीएमचा वेट केल्यानंतर आपल्याला काय झालं, जो ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा एक पॉइंट होता तो आपल्याला भेटला. सो बेसिकली इथं आपला ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा पॉइंट आहे. ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा पॉइंट झाल्यानंतर आपण काय बघणार, एक पीओआय. जो एक्स्ट्रीम वाला पीओआय कोणता होता, हे जो लेफ्ट साइडचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होता त्याचा पीओआय कोणता होता, एक एक्स्ट्रीम वाला हा वाला. तिथून काय आलं, एक सेलिंग आली. सेलिंग आल्यानंतर काय झालं, एक 1 आवरचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लीट झाला. 1 आवरचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लीट झाला. परत आपण काय पाहणार, आयडीएम. आयडीएम पाहिल्यानंतर परत आपला जो 1 आवरचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉइंट आहे तो आपल्याला भेटला. सो बेसिकली आपण रिट्रेसमेंट नंतर आपण सेलिंग काय करणार, 1 आवरच्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पर्यंत. का, तर 1 आवरचा बायस काय आहे, बेरिश. सो बेसिकली सेलिंग सेलिंग येऊन काय झालं, जो मागच्या फ्रायडेची न्यूज होती एनएफपीच्या वेळेस मोठी मोमेंटम येऊन त्याच्यानंतर काय झालं, एक 1 आवरचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लीट झाला. सो इथं आपल्याला काय समजतं की आपला बायस काय आहे, बेरिश आहे. कुठपर्यंत, आपला जो 4 आवरचा जो पेंडिंग ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे तिथपर्यंत काय आपला एक बेरिश बायस आहे. सो बेसिकली आपण प्लॅन काय करणार, आता 1 आवरचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लीट झालाय. आपण इथं मागं काय करत होतो, 1 आवरचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लीट झाल्यानंतर आयडीएमचा वेट करत होतो. इथं पण काय केलं, 1 आवरचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर आयडीएमचा वेट करत होतो. सो बेसिकली इथं पण आपण काय पाहणार, एक पहिल्यांदा आयडीएमचं कन्फर्मेशन घेणार.
थोडी जेव्हा रिट्रेसमेंट येईल त्यानंतर आपल्याला 2 लेवल आहेत सेलिंगसाठी. एक फर्स्ट वाली जी एफव्हीजी प्लस ओव्हरलॅपिंग आणि सेकंड वाली जी आहे ती एक्स्ट्रीमचा ऑर्डर ब्लॉक आहे. एक्स्ट्रीमचा ऑर्डर ब्लॉक आहे जिथून सेलिंग येऊ शकते. आपण काय करणार फर्स्ट ऑफ ऑल, आता समजा मंडेला उद्या मार्केट ओपन झालं, आपण काय करणार फर्स्ट ऑफ ऑल आयडीएमचा वेट करणार. आयडीएम कम्प्लीट झाल्यानंतर समजा असं आयडीएम या पॉइंटला आता तर आपला हा पॉइंट आहे, मार्केट ओपन व्हायच्या आधी आपल्याला एक आयडीएम पॉइंट आहे. आयडीएम ओपन झालं मार्केट एक स्विंग क्रिएट करत काय जाणार, एक लेवलकडे जाणार किंवा एक रिट्रेसमेंट येणार स्विंग क्रिएट करत. तर तुम्ही काय करू शकता त्या ह्याच्यात, तुम्ही इंटरनल स्ट्रक्चर जर समजा आता हे 1 आवरचं स्ट्रक्चर आहे तर तुम्ही काय करणार, 15 मिनिट्स किंवा 5 मिनिट्स मध्ये शिफ्ट होऊन तुम्ही काय करू शकता, जसं आपण ब्रेकअप स्ट्रक्चर आणि आयडीएमच्या मदतीने आपण काय करतो, एक स्ट्रक्चर प्ले करतो. तसं तुम्ही ब्रेकआउट स्ट्रक्चर विथ आयडीएम स्ट्रक्चर तुम्ही बाईंगचं प्ले करू शकता कुठंपर्यंत, आपला जो सेलिंगची लेवल आहे. बट आपल्याला काय आहे, हा हा काय करेक्शन मूव्ह आहे. करेक्शन मूव्ह आहे. इथं काय करायचं, आपल्याला थोडी रिस्क कमी करायची. आपल्याला मेन जो आपला काय आहे तो इम्पल्स मूव्ह कोणता आहे आपला, इथून सेलिंगचा किंवा किंवा जो वरचा पॉइंट आहे इथून सेलिंगचा. आपल्याला मेन मूव्ह कोणता कॅप्चर करायचा आहे, सेलिंगचा. तर बेसिकली आपला हा काय आहे, मायनर ट्रेड आहेत. इथं आपल्याला ह्याचे बाईंगचे भेटणार आहेत. ते कोणते भेटणार आहेत, एक करेक्शन मूव्हला म्हणजे कोणते आपल्याला मायनर ट्रेड भेटणार आहेत. बेसिकली तुम्ही इथं छोटे छोटे टार्गेट्स ठेवू शकता आणि जेव्हा सेलिंगच्या लेवल स्टेप होतील, समजा ही एक लेवल आहे आणि ही एक लेवल आहे, ही तर नाही होऊ शकत, बट एक हीच एक्स्ट्रीमची लेवल आहे. तुम्ही ह्या 2 लेवल पासून सेलिंग ट्राय करू शकता, तेव्हा तुम्ही एक बिगर टार्गेट एक्सपेक्ट करू शकता. पण जेव्हा जेव्हा तुम्ही बाईंग ट्राय करणार आहे तेव्हा तुम्ही एक छोटे छोटे टार्गेट प्ले करा. बेसिकली आपले हे लेवल्स आहेत पुढच्या वीकसाठी, हे तुम्ही प्लॅन करू शकता. आणि जसे जसे मला ट्रेड्स भेटतील आपल्या स्ट्रक्चर मॅपिंगवर किंवा आपल्या या लेवल्सवर, तसे तसे तुम्हाला मी टेलिग्रामला शेअर करत राहील. टेलिग्राम चॅनलला ऍक्टिव्ह राहा. थँक्यू.